मराठी सिनेसृष्टीत बोल्ड सीन देणाऱ्या अभिनेत्री फार कमी आहेत। जुन्या काळात तर क्वचितच असा सीन दिला जायचा। अशा वेळी सर्जा सिनेमात अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत बोल्ड रोमॅन्टिक सीन देणारी अभिनेत्री तुम्हाला आठवते का? मोकळी पाठ, त्यावर सोडलेले केस असा बॅकलेस लुक तुम्हाला आठवतोय का? या अभिनेत्रीने अजिंक्य देव यांच्यासोबत दिलेल्या रोमॅन्टिक सीनची खूप चर्चाही होती। सर्जा सिनेमा तुम्ही पाहिलाय का? हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला अजिंक्य देव आणि पूजा पवार मधला हा रोमॅन्टिक सीन नक्कीच लक्षात असेल। हा सीन देताना अभिनेत्री पूजा पवार या घाबरल्या होत्या, पण नंतर त्यांनी हा सीन केला। पूजा पवार यांना पाहून तुम्हाला असं लक्षात आलं असेल की आपण ह्यांना कुठेतरी पाहिलं आहे। तुम्ही पूजा यांना कारभारी लय भारी, काव्यांजली या मालिकेत पाहिलेलं आहे। कारभारी लय भारी मधल्या काकी साहेब या अजिंक्य देव आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हिरोईन होत्या। इतकंच काय, त्यांनी सचिन पिळगावकरांसोबत देखील काम केलं आहे। उतावळा नवरा, राजाने वाजवला बाजा, एक होता विदूषक, झपाटलेला, विश्वविनायक, माझा छकुला, टोपीवर टोपी अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये पूजा यांनी काम केलं आहे। इतकंच काय तर त्यांनी बॉलिवूडमध्ये खिलोना बना खलनायक या चित्रपटात देखील काम केलं आहे। 1999ला त्या लग्नबंधनात अडकल्या आणि त्यांनी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला। त्यांना 2 गोड मुली आहेत। या काळात त्यांनी मनोरंजन विश्वापासून लांब राहणं पसंत केलं, पण 15 वर्षाच्या गॅप नंतर त्या पुन्हा या क्षेत्राकडे वळल्या। हेडलाईन, धनगरवाडा, धोंडी, अशी ही आशिकी, पुरुषोत्तम अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं, पण त्यांना नव्याने ओळख मिळवून दिली ती छोट्या पडद्याने। बाप माणूस, आई कुठे काय करते, कारभारी लय भारी, काव्यांजली या मालिकांनी त्यांना ओळख मिळवून दिली। कारभारी लय भारी मधली त्यांची भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली। या मालिकेत त्या खलनायिकेच्या भूमिकेत झळकत होत्या। त्यांनी आपली भूमिका इतकी चोख पार पाडली होती की एकदा तर काही बायका हिला मारूया असं म्हणताना त्यांनी ऐकलं होतं। स्वतः हा किस्सा त्यांनी एका मुलाखतीत शेअर केलाय। तर मग तुम्ही सर्जा चित्रपट पाहिला आहे का? तुम्हाला हा सीन आठवतोय का? तुम्ही पूजा पवार यांना ओळखलं का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा। आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।